खूप दिवस झाले तुम्हाला विचारीन म्हणतो. तुमच्या करांना काय झाले? माझं कर त्या गब्बरने कापून घेतलंय. काय माझे गब्बर आहे की इन्कम टॅक्स ऑफिसर? कर कापून घेतो म्हणजे काय म्हणावं याचे? अरे तसं म्हणजे कर म्हणजे माझे कर. मला अजूनही आठवते ती गोष्ट. हे थोडी साईड दे बाजू. मला चक्र मारा असं लिहिलंय स्क्रिप्ट मध्ये. चला चला. मागे रे सगळ्यांनी. मला अजूनही आठवते तो दिवस ज्या दिवशी माझ्या कुटुंबावर या गब्बरने हमला केला होता. अवतीभोवती त्याची माणसं उभे झाले आणि माझे दोन्ही हात कापून टाकले. येतो दाटून कंठ जा लाडके सुखाने जा. तुझा घरी तुझ्या. अरे काय अक्कल आहे का? अरे हे गाणं 2चे 4 हात होतं ना म्हणायचं असतं. इथं माझे आहेत 2 तेही कापले तू आपलं दाटून कंठ. हा गब्बस. अरे तो गब्बर केव्हाही येईल. ठाकूर साहेब गब्बर आला. आलो ना. अजून काय टकडक एवढ्या वेळ आलो का घोड्यावरून? कधीच आलोय मी तरी टकडक. ठाकूर, गब्बर. ग्लॅड टू मीट यू. Oh, same to you. Oh, sorry. गब्बर, आता एक जरी पाऊल पुढे टाकलंस तर माझी माणसं तुला चावतील. कुत्र्यासारखं काय करू? माझी माणसं तुला पकडून घेतील. खातेदारांनो, या ठाकूरची दौलत काढून घ्या. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, इससे छीन लो इसकी सारी जवारी, मगर मुझको लौटा दो बच्चन का सावन. टाक जाळून वस्ती घेती जोरीत लामणी. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो. बंदूक पायाजवळ टाकना तिकडे ठाकूरच्या. एवढी मोठी त्याचा बाप उड गेला होता ती. गब्बर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे? मैं आग तुम में लगा दूंगा वो के पल में पिघल जाओगे. गब्बर ने किया है इशारा, गाडी अंगान उभा निघडवा. त्याच्या रूपात गावरान गोडवा ग, त्याच्या रूपात गावरान गोडवा. दिलाचा दिल पर जीवाचा जीव लगो. माझ्यावर ओ आला तर तुमच्यावर वाण. संगीत नाटक चाललंय, गाण्यांच्या भेंड्या नाही. चेन उघडे. पत्राला कोणत्या बापान चेन लावली का? ए बघ, ही बंदूक आहे ना, ही बंदूक ती म्हणा अशी पायान सरकून दे पटकन. रेडी आहेस का? मोठा बाका प्रसंग आलेला आहे महाराजा. ठाकूरच्या पायात बंदूक ती विरूला हवी आहे आणि ती ठाकूरला देता येत नाही महाराजा. जिवंतपणी यातना बोलून दाखवता येत. एकदा का पंचप्राण कुडीतून गेला की बात त्यालाही दा. यातना फक्त सोसायच्या. मोठा बाका प्रसंग आलेला आहे महाराजा. मोठा बाका प्रसंग आलेला आहे. महाराज, तुमचं कीर्तन आहे ना ते त्या साईडला घ्या. इथं एक्च्युअल मधली रायफल पडलेली, तिच्यातली गोळी सुटली इकडे तिकडे लागली ना
तर बाकावर बसायचे पण कामाचे नाही. वसंती नाच, वसंती नाच, तुझा नृत्य आविष्कार दाखव. वसंती दाखव. तोपर्यंत तुझे पदन्यास चालेल, तोपर्यंत यांचे श्वास चालतील. नाच वसंती नाच. तिचे पाय म्हणजे काय व्हेंटिलेटर आहे का? जोपर्यंत पाय चालतील ते चालेल. काय बोलतो, कुठचं कुठं लावते यार. ए, नाच वसंती नाच. मी काय म्हणतो, आमचं एक डुएट बसले तर आम्ही घेऊन टाकतो ना इकडे. नाही नाही नाही, नाच वसंती नाच. बसलते या श्वानांसमोर नको नाचूस. मी आहे शहाणा. पुण्यात लबाडा. शहाणा म्हणजे शहाणा म्हणजे माहिती आहे काय? नाही कुत्रा बोलला तुला, तो कुत्रा. काय काय कुत्रा म्हणाला मला? आता तुमची घटिका भरली. कसमी पनवरा येऊनिया वागरा शुभमंगल सावधा. अरे सगळ्या नाटकाचा गोळ घातलाय त्यानं, मंगलाष्टका म्हणली. ए काही रे, तू काय माणूस आहेस? नीट बॅकग्राऊंड द्यायचा ना, चांगला चालला होता. हे बघा मी बॅकग्राऊंड म्युझिक देत होतो. कसला खड्ड्यात घाल तुझं बॅकग्राऊंड. काय माणूस आहेस का तू फालतू? नाटका म्हणलं का? घटका चालू केलं तू? म्हणण्या हे जास्त बघा, बोलू तू नको, जरा मला पण तू आगरी जरा भाषा बोलता येते. तुझी पकड्यांना गोळ्या आली. ए कपरे चल व्हा मार. राईट इकडे, पुढे पुढे आता पुढे. तुला काय सांगितलं होतं रे? संगीत नाटक बसून नाही. अरे नाटक म्हणजे कसं राडा आला पाहिजे ना, तमाशा धिंगाणा आला पाहिजे. तमाला काय असं नाटक बसलं का तुला? तुला कळतं संगीत नाटक? हे असं असतं संगीत नाटक. अरे संगीत नाटक आणि ऑर्केस्ट्रा यातला फरक तरी कळतो का तुम्हाला? हे असतं संगीत नाटक. मूर्ख जा तिकडं. अरे जे कालातीत असतं ते असतं संगीत नाटक. अरे अवघ्या जगाला आपली दखल घ्यायला लावली ते म्हणजे संगीत नाटक. संगीत नाटक तुम्ही करताय असं नसतं. नुसते गाण्याचा भडीमार केला म्हणजे संगीत नाटक होत नसतं. विष्णुदास भावेपासूनची परंपरा आहे. नयनाताईच्या पिढीनं ते पुढे नेली आणि देवबाबळीच्या पिढीनं ती अजून पुढे नेली आहे आणि ते वारसा अजून जपताय. अरे भारतीय सिनेमाला ज्यांना जन्म दिला ती म्हणजे संगीत नाटक, आणि तुम्ही असं संगीत नाटक करताय. अरे सेंट सारखं इन्स्टंट मनोरंजन करण्याच्या जमान्यात अत्तराचं मांगल्य, पावित्र आणि सुगंध म्हणजे संगीत नाटक. आणि आपण या रंगभूमीवर ते पावित्र्य जपूयात. सगळे एकत्र येऊयात आणि या संगीत नाटकाची बांधिलकी जपूयात. या सगळे एकत्र आणि एकत्र येऊन आपण नांदीने सुरुवात करूयात. वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, खरं सांगायचं तर संगीत नाटकाला खूप मोठी परंपरा आहे आपल्या या देशामध्ये. आपल्या या संगीत नाटकांमुळेच आपली सगळीकडे ओळख आहे. आणि आज खूप छान वाटतंय की नयनाताईंनी आजपर्यंत उभ्या आयुष्यात संगीत नाटकांची परंपरा जपली आणि आज त्या इथे आहेत. हे आपलं भाग्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सध्या ज्या नाटकाची प्रचंड चर्चा आहे, प्रचंड उत्सुकता आणि पुरस्कार ज्या नाटकानं मिळवले, संगीत देवबाबळीची टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या गावातले लोक थोडेसे वेडे आहेत, त्यांनी वेड्या पद्धतीनं हे संगीत नाटक सादर केलं, पण त्यातली भावना फार शुद्ध होती. नयनाताई, कसं वाटलं तुम्हाला हे? अगदी सुंदर, खूप छान. ही परंपरा अशीच जपून ठेवा. वा वा.